कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक. लासलगावी 1 तास कांद्याचे लिलाव बंद. कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकाचे 10,000 कोटींचे नुकसान. केंद्र सरकारने 7 डिसेंबरला केलेल्या कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात प्रचंड घसरण होऊन गेल्या 2.25 महिन्यामध्ये कांदा उत्पादकाचे 10,000 कोटींचे नुकसान झाल्याची भूमिका महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी मांडली. कांद्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण सुरू असल्यामुळे लासलगाव बाजार समितीच्या आवारात सोमवारी सकाळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन करून 1 तास कांद्याचे लिलाव बंद पडले. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ हटवावी, तसेच 7 डिसेंबर पासून कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना कांदा दर घसरणीमुळे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई म्हणून कांद्याच्या दरातील फरक केंद्र सरकारने प्रति क्विंटल 2,000 रुपयांची शेतकऱ्यांना थेट मदत करावी, अशी मागणी यावेळेस दिघोळे यांनी केली. तसेच पुढील काळात लिलाव बंद पाडण्याबरोबर रस्ता रोको सारखे आंदोलन केले जाईल, असे यावेळी सूचित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी आशिया खंडातली सर्वात मोठी बाजार समिती आहे, या बाजार समितीमध्ये आपण केंद्र सरकारने कांद्याची जी निर्यात बंदी करून ठेवली आहे 7 डिसेंबरला, त्याला आता 2 महिने होत आलेले आहे. त्या निर्यात बंदीमुळे कांद्याचे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रचंड दरात घसरण झाली आहे आणि कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्च प्रति क्विंटलला 2,500 रुपयापर्यंत 3,000 पर्यंत येत असताना प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये लिलाव करून शेतकऱ्यांच्या कांद्याला अवघा 700, 800, 900 रुपयापर्यंत इतका कवडीमोल दर मिळतोय. याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. म्हणून हे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव रोखून आपण आंदोलन संघटनेच्या माध्यमातून इथं उभारलं आहे. यामध्ये संपूर्ण राज्यातील बाजार समित्यांमध्ये आता अशाच पद्धतीने कांद्याचे लिलाव रोखून केंद्र सरकारचा जाहीर निषेध या निर्यात बंदीचा जाहीर निषेध केला जाणार आहे आणि तत्काळ ही कांद्याची निर्यात बंदी केंद्र सरकारने हटवावी, हीच महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. स्टार न्यूज साठी आसिफ पठाण, लासलगाव.